मनाची अंतरे प्रेमाला प्रेमाने पाहू चला. मनाशी बोलते जगाला जोडते प्रेमाने जागते प्रेम नवे. प्रेमाच्या गुपित नात्याचे गुपित प्रेमाला ठाऊक प्रेम हवे. प्रेमाच्या देशात प्रेमाच्या भाषेत प्रेमाच्या सुरात बोलू चला. हॅलो, नमस्कार अलकाताई, मी शोभना बोलतेय. बोला शोभना ताई, काय म्हणताय? हो ताई काय म्हणता, शोभना म्हणा ना. मग काय, आता तू मला ताई म्हणालीस, मग मी काय करणार? ताईच म्हणणार ना. बोल शोभना, का फोन केला होतास? नाही नाही, कसा काय म्हणजे आम्ही निघालो हे सांगायला फोन केलाय मी. हा हो का, ऐकू येते? नाही त्यांना ऐकू येते का तुला? हा नाही ना, हा नाही नाही जरा काय, कुठे निघाला? अहो कुठे म्हणजे काय, आम्ही सासवडला यायला निघालोय आम्ही सगळेच. आमच्याकडे म्हणजे? अहो असं काय करताय, आता सासवडला म्हणजे तुमच्याकडेच येतोय आम्ही. सासवडला? अगो बाई, म्हणजे तुम्ही सासवडला येताय? हो असंच ठरलं होतं ना. हो ना. हो का, बर बर. अरे वा, खूप छान. आता भेटीचा योग जुळून आला म्हणायचा, हो ना? या या या, खूप छान. या तुम्ही, अगदी छान वाटलं. या या. हो 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 हो, काही प्रॉब्लेम नाही ना? नाही, काहीच प्रॉब्लेम नाहीये. या ना तुम्ही. आणि आता छान भेटीचा योग जुळून येतोय ना, त्यामुळे खूपच छान. सगळे प्लॅन्स आता कॅन्सल करायला लागतील आम्हाला, काही प्रॉब्लेम नाहीये. या ना तुम्ही, या या, अगदी छान, खूप छान, मला बरं वाटलं. या या या, तुम्हाला भेटायला सगळ्यांना आवडेलच मुळी. आणि दुसरी गोष्ट, आलात तर जेवूनच जायचं. आता तसं नाही सोडणार मी तुम्हाला. सगळे एकत्र छान जेवूया. हा, छान योग जुळून आला हा. अगदी मी सांगते ना, सगळ्यांना सांगते. कोण कोण येते? म्हणजे सगळ्यांनाच यायला सांगितलं ना तुम्ही? म्हणजे अगो बाई हो, सगळे येत आहे. छान छान, या या, अगदी मस्त, छान छान छान. या 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 या. अलकाताई, काही प्रॉब्लेम नाहीये ना? नाही 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 नाही, शोभना काय ठरलंय, ताई म्हणायचं नाही अजिबात. या तुम्ही, आम्ही वाट बघतो. तू बोलतेस का जरा, त्यांना जरा ऑकवर्ड होतंय. हा, तुझं चालू दे. अगं या तुम्ही, या या, आम्ही वाटच बघतोय. हा या, नक्की लवकर या. कधी निघताय? हो का, म्हणजे आम्ही पण 5 मिनिटात निघतोच आहे इथून. त्या हळू बोलतात. नाही नाही, 5 मिनिटात निघतोच आहे आम्ही. हा या 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 या, अगदी छान, अगदी छान, मला खूप छान वाटतं. या 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 या. ओके ओके, थँक्यू थँक्यू. भेटूच मग. हा, आलोच आलोच. काय झालं? अगं आपण निघतोय असं सांगितलं ना मी, तर तुझ्या आईला फारच आश्चर्य वाटल्यासारखं दिसलं. म्हणजे काय? असं कसं? आजच जायचं ठरलंय ना आपलं. अहो म्हणजे काय, तुम्हालाच फोन नव्हता का आला? हो आला होता. मग म्हणजे त्यांच्या बोलण्यावरनं वाटलं मला, असं का बोलल्या त्या. नाही काही कामात असतील, गोंधळल्या होत्या जरा. ए बाई, एकदा कन्फर्म काय ते विचारून घ्या, नाही तर अर्ध्या रस्त्यात आपल्याला परत यायला नको. हे बघ, जायचं नसेल ना तर मधू, तू आज माझ्या हातचा मार खाशील. अरे अरे, मी काय केलंय आता? मी सुद्धा. हा, तू आम्हाला सगळ्यांना कपडे बदलायला लावलेस, मला कपडे बदलायला लावलेस, आणि आता जर जायचं नसेल ना तर तू आज गेली कामातून. एक मिनिट, मी जरा परत आईला एक फोन करून बघते. काय कन्फ्युजन आहे, काय कळत नाही. ए प्रमिला, मी जात नाहीये बर का. आपण देवळात जायचं का दोघं जण? अहो आजोबा प्लीज थांबा ना, प्लीज. नवा काही प्लॅन ठरवायचा आधी मी बघते काय कन्फ्युजन आहे, मी लावते ना फोन. अगं हा नाही का चालणार फोन? हो हा चालेल.
काय बाई पुण्याची माणसं हे मला काय कळत. पण अचानक कसं येतो तर ग, फोन तरी करायचा ना. आणि आत्ता फोन करतायत येतो म्हणून, कमालच आहे त्यांची बाई. काय करायचं, काय काय करायचं आता ठरवायला लागेल नाही ग. काय करूया ग आता, स्वयंपाक काय करूया. किती माणसं येणार आहेत? 8-10 तरी असतील. म्हणजे आता आमचा प्लॅन आम्ही कॅन्सल करायचा ना. प्लीज करा ना उमा. तू म्हणत होतीस ना तिकडची मंडळी यायला हवीत, एकदा यायला हवी, तर आता येत आहेत तर मग तुम्ही नको का भेटायला त्यांना. हे बघ, तू आधी मला सांग, हा सगळा घाट तू नाही ना घातलास? असं वाटतंय तुला? हे बघ, म्हणजे मला असं नाही म्हणायचं, पण मी म्हणाले होते ना की ती लोक भेटायला येत नाहीत आणि आता ती अचानक येत आहेत. याचा अर्थ आपल्यामध्ये जे बोलणं झालं ते तू त्यांना जाऊन सांगितलंस की तूच त्यांना निमंत्रण केलंयस इथे यायचं? उमा अगं असं का बोलतेस? तुझ्या समोरच फोन आला की नाही त्यांचा, आपणहूनच येतो म्हणाले, मग मी काय करणार, नको कशी म्हणू. मी कशाला बोलवेन आणि तुला न सांगता. लागतच नाही फोन. मग अशी लागला होता. रॉंग नंबर नव्हता ना लागला? नाही नाही, त्यांच्याशीच बोलले मी. फोन आलाय. इशूच आहे. कॅन्सल करायला सांग तिला. हा बोल ग इशू. आई ईशा बोलतेय. हा काय कन्फ्युजन आहे? कसलं कन्फ्युजन? अगं आई, आपलं आजच भेटायचं असं ठरलं होतं की नाही? तूच फोन केला होतास ना आईंना. हो अगं, म्हणजे काय आता ठरलं म्हणजे ठरलं. निघा तुम्ही, काही प्रश्न नाहीये. हा या तुम्ही. हो आम्ही निघालोच आहोत. तू का अशी भावचळल्यासारखी वागतीये? हो. ए इशू, आता उगीच काहीतरी बोलू नकोस हा. आणि उगाच कन्फ्युजन वाढवू नकोस. ठरलंय आता, ठरलंय. हा आई मी वेड्यासारखी बोलतेय? बरं बाई, मी वेडी. तुम्ही निघा आता लवकर. स्वयंपाक करायचंय आम्हाला इकडे. तुला काय जातंय? हा तयारी करायची. निघा तुम्ही आता लवकर. ठीक आहे? बाय. ओके बाय. काय आजकालच्या मुली आहेत ना उमा, खरंच. आता ठरलं अचानक तर त्यात काय बिघडलं का काही? 2 माणसं जेवायला येतात म्हणल्यावरती लगेच यांना टेन्शन येतं. 40-40 माणसांचा स्वयंपाक केलाय आपण एकेकाळी. आपल्याला कधी टेन्शन आलं का? सांगून येते मी सगळ्यांना येत आहेत म्हणून, नाही का? हा तुम्ही ना नुसता पसारा करून ठेवा, सगळीकडे पसारा. मी आपलं आवरायचं आणि तुम्ही इथे पसारा करायचा. पसारा? माझ्यामध्ये तिथे फक्त एक रजिस्टर आणि एक पुस्तक, एवढ्या 2च गोष्टी आहेत आणि त्या मी उचलणार आहे. कधी उचलणार आहात तुम्ही? हे बघा, तुम्ही मला काहीही विचारू नका. 2 मिनिटं शांत बसा. आता तू का चिडलेस हे मी तुला विचारणार नाही. अहो, त्या ओमच्या घरची माणसं इकडे यायला निघाली आहेत. अचानक? अचानक कसलं? सगळं अलकाने घडवून आणले. घडवून आणले? अगं म्हणजे अलकानं एखादं काहीतरी कटकारस्थान वगैरे केल्यासारखं बोलतेस तू. हो, तिने हे कटकारस्थानच केलंय असंच मला वाटतंय आता. हे बघ उमा, हे ईशाचं आयुष्य आहे आणि त्यामध्ये आपण कुठेतरी अडसर तर ठरत नाही ना. असं तू आणि अलकाने सुद्धा एकदा तपासून बघावं असं मला वाटतं. म्हणजे तिच्या आयुष्यात आपण कोणीच नाही आहोत का? आहोत ना, आहोत. नाही कसं? पण ही सगळी आपली लुडबुड तर होत नाही ना, हे बघावं एवढंच माझं म्हणणं आहे, बाकी काही नाही. आता लुडबुड होते म्हणून पोरीला दुःखाच्या खड्ड्यात लोटण्या इतपत आपण मूर्ख नाही आहोत ना. सरळ सरळ कळतंय आपल्याला की ती कशात जाते, कुठे पडते, तरी सुद्धा तिथे कानाडोळा करणं मला नाही जमणार.
आता कोणाला माझी किंमतच नसेल तर जाऊ द्या, घ्या धोंडा पायावर पाडून घ्या आणि मग बघा. आता येणार आहेत ना ते, बघा स्वतःच्या डोळ्यांनी, मग कळेल तुम्हाला मी खरं सांगत होते का खोटं. एखाद्या माणसानं इलेक्शनला अपक्ष म्हणून उभं राहावं आणि सगळ्यांना वाटेल ते बोलत सुटावं, तशी हिची अवस्था झालेली आहे. डिपॉझिटची सुद्धा चिंता नाही बाईंना. एनिवे, अरे चला 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 लवकर, नाहीतर एकटाच ड्राईव्ह करत जाईन मी. ए रणजीत, हो तर शांतपणाने घे, सावकाश घे. किती उतावळेपणा करतोस रे? काय शांतपणे घेऊ, केव्हापासून तयार होऊन बसतो, कोणी येतच नाहीत बाहेर. काय आले अरे सगळे काय येतात. चिडचिड काय करतोय तू? आलेत सगळे, या ना सगळे. निघूया आपण. हळू 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 रे हळू बाबा. ए धना, पाण्याची बाटली घे. ए मध्ये ते धनाचं डिपार्टमेंट आहे, सगळं एकदम ओके आहे. काय का ना? हो, नाश्ता घेतला, पाणी घेतलं, सगळं घेतलंय. थोडीशी बुद्धी पण घे, गावठी. ए तू गावठी, तुझं अख्खं खानदान गावठी. बस त्या वेळ जात नाही का तुझा? आणि तुला काय प्रॉब्लेम आहे का? तुला इथे टाइमपासला ठेवलाय ना तुझा बॉयफ्रेंड? काही पण काय बोलतोस रे? ओ बिहेव युअरसेल्फ यार, काय चाललंय तुझं? असेल त्यांचं काही, पण म्हणून आपण असं बोलायचं असतं का? ताई, तुमचा तो फालतूपणा संपला का? म्हणजे आता आम्हाला निघायला बरं हा नाही का? सगळ्यांनी ऐका. हा, तिथे गेल्यावर जास्त बोलायचं नाही. हा, जास्त बोललं की फार प्रॉब्लेम होतो. हे सगळं मला सांगायचं कारण? नाही नाही तसं नव्हे, कारण की तुम्हीच सगळ्यात जास्त बोलाल तिकडे जाऊन, जे ह्यांना निस्तरावं लागेल. ठीक आहे, तुम्ही जा, मी येत नाही. मी इथं आजीपाशी थांबतो. प्रमिला, मला थोडा घोटभर चहा टाक. अरे बापरे. आजोबा तुम्ही प्लीज चिडू नका ना आता. अगं तू गप्प बस ना, असं काय? हो ना. आणि चला बरं आता, चला निघू आपण, उशीर होईल नाही तर. नाही 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 नाही, तसं काही जमायचं नाही. अहो मधू, तू जा यांच्या बरोबर, मी प्रमिले सोबत थांबतो. नाही नाही नाही, कुणीच येऊ नका, कुणीच येऊ नका, मी एकटाच जातो. अरे अरे नाही तर काय, प्रत्येकाचे मूड सांभाळणं ना इतकं कठीण झालं. पण तू तुझा मूड जाऊ देऊ नकोस ना. बरं, यांना फोन केला का? दत्ता भाऊंना फोन केला का? हा, हो केला होता. नेहमीसारखंच आउट ऑफ कव्हरेज मेसेज टाकून ठेवलेला आहे. काय? अरे पण असं कसं जाणार आपण? हा, म्हणजे मुलाचे वडील नाही आहेत तर बाबा नकोत का? मी काय म्हणते, एक मिनिट, कोणी काही मला सुचवायचं नाहीये. खऱ्या बाबाला वगैरे घेऊन जा वगैरे. हा, मी असं म्हणणार होते, आपण दत्ता भाऊंना वाटेत कुठे पिकअप करू शकतो का? पण तुझ्या मनात काय आहे? हा, माझी काहीच हरकत नाहीये बरं का. कुठे असतील? पिकअप करूया का? तुला बसा, फालतूपणा करू नको. मला कळलंय, हे माझ्यासाठी आहे मधू. असू नको, चाक करू नको. अरे तर अजिबात करू नको. ओके ठीक आहे. काका बाबांना सॉरी. हा, डॉक्टर अजित चौधरींना सांगितलंय ना? सांगितलंय, पण कुठं चाललोय ते सांगितलेलं नाहीये. आणि तोही कुठेतरी बाहेरच चाललाय. जाऊ दे ना, कायमचा निघून जाऊ दे परदेशात, टळेल एकदाचा. अरे काय आहे? हो? आता आपण बाहेर निघालो, चांगल्या कामासाठी निघालो असं बोलतात का? हा, अरे हे काय, तुम्ही अजून गेला नाही? हो बघा ना. प्रमिला, मी तुझ्या सोबत इथे राहू का? हो नको, तुम्ही जा. कोणीतरी मोठा माणूस पाहिजे ना. कळलं का? कोणीतरी मोठं माणूस पाहिजे तुमच्या बरोबर, आणि त्याच्यासाठी मी येणार आहे. समजलं? हो, पण तुम्ही मोठ्यासारखे वागा. बोललीस, भरून पावलो बघ. आता मला आयुष्यात काही मिळवायचं नाही. चला, मला एक अर्जंट ईमेल आलाय, मी येतो. ओके, बाय, टेक केअर. मी पण येते, नीट जा. हा, तुला ईमेल आलाय का? गप्रे. तुम्ही येता का खरंच? नाही, प्रवास जमत नाही अजून. मी बरी झाली का तू मला घेऊन जाईल. नमस्कार करते. बघ, काही काळजी करू नको, सगळं नीट होईल. चला 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 चला. अच्छा, बाय बाय.
चला चला तू मागे ये ईशा हे पुढे बसते सगळे अरेंजमेंट ठरवलेली आम्ही बसतो पुढे मला धनासारखं आजीने टाटा करा आजी आजी हळू ना ग जरा. पिंकू हळूच करते उगाच ओरडू नकोस. हल्ली तुला ना माझ्याकडनं वेणी घालून घ्यायचीच नसते. अगं तू किती खचखच करतेस. जरा प्रेमाने केलं तर आम्हालाही आवडतं. तुम्हाला काय झालं असायला? नाही माझी पण हीच तक्रार आहे काही दिवस. काय जे काय करायचं प्रेमाने करा ना. फाजीलपणा पुरे. बरं एवढा जामानिमा करून कुठे निघालात? क्लायंट येणार आहे. आता काय पूर्वीसारखं ऑफिसचा थाट राहिलेला नाही. हा त्या वकिलासारखं दिसलं तर पाहिजे की नाही, म्हणजे क्लायंटवर पण जरा इम्प्रेशन पडतं. घे कोट घे. मग आलं फायर ब्रिगेड. काय न्यूज आहे उमा? पुण्याहून ओमकडची मंडळी येत आहेत आपल्याकडे जेवायला, सहकुटुंब. अगं पण असं अचानक कसं ठरलं? तयारी नको का करायला? या ईशानीनं कुणालाच सांगितलं सुद्धा? तुम्ही माझ्यावर का उगीच उगीच खार खाऊ ना. मला यातलं काहीही माहित नाही. मी खोटं बोलतोय का? नाही नाही, म्हणजे बघा तुम्हाला सुद्धा सांगितलं नाही त्यांनी ते जेवायला येत आहेत म्हणून. अगं पण काही ठरवलंय का स्वयंपाकाचं? काहीतरी ठरवायला तर हवंच ना. एवढं धुसफुसायला काय झालं? माझ्या म्हणण्यावर विश्वास नव्हता ना कोणाचा. मग आता त्यांची फॅमिली बघा, म्हणजे मग तुम्हाला कळेल मी काय म्हणत होते ते. खरंच सांगितलं नव्हतं ना ईशानी? गीतेवर हात ठेवून शपथ घेऊ का? काय चालू ईशानी? काय चाललंय? मी स्वयंपाक करते. ते दिसतंय, पण बेत काय आहे? जेवणाचा बेत ना, मी काय म्हणलं फ्लॉवर मटारचा रस्सा करते आणि पुऱ्या नंतर करीन. मिक्स उसळ शिजते तिकडे आणि पुलाव. आणि मग गोडाचं काही बनवून ठेवलंयस का आधीच? आधीच कसं करेन ना ग मी. मी शरदला सांगितलं साखर पेरलेले गुलाबजाम पाठव. अलका, अगं ही मंडळी येणार आहे ते तुला खरंच माहित नव्हतं? म्हणजे येणार आहे ते ठीक आहे, पण जेवायला असे अचानक न कळवता? हो नाही नव्हतं मला माहितीच नव्हतं मला. हो उमाला विचारा ना, तिच्या समोरच फोन आला होता. हो की नाही ग? हो फोन माझ्या समोरच आला होता, पण त्याआधी तुमचं काही बोलणं झालं असेल तर मला काय माहित. अगं हो नाही नव्हतं मला माहितीच नव्हतं मला. हो उमाला विचारा ना, तिच्या समोरच फोन आला होता. हो की नाही ग? हो फोन माझ्या समोरच आला होता, पण त्याआधी तुमचं काही बोलणं झालं असेल तर मला काय माहित. अगं माझं कशाला बोलणं झालं असेल काही? का? तू का नाही बोलणार? तुझ्या समोरच फोन आला होता ना उमा. त्या म्हणाल्या ना आम्ही येतो इथे म्हणून. मग काय नाही म्हणू त्यांना? मग येतायत तर जेवायला थांबा म्हणायचं नाही. मी एक काम करते ना, मी हे सगळं थांबवते आणि मी बाहेर जाऊन बसते. मी जाते कुठेतरी, तुम्ही तोंड द्या त्यांना. मी तुला असं अजिबात म्हटलेलं नाहीये की तू त्यांना जेवायला बोलवायला नको होतंस. मग काय? पण हे असं अचानक त्या सगळ्यांना एकदम सांगायचं नाही. एक मिनिट अलका, तुझ्या या बेतामध्ये कोशिंबीर आणि चटणी नाहीये. हो कोशिंबीर आणि हो आई मी करणार होते. मी विसरून गेले एकदम. सगळे एकटीच करत होते ना. मग माझ्या आम्ही आहोत ना अजून घरामध्ये. मग सांगायचं होतंस ना मला.
पण आई, अहो तिला एकटीलाच जर काय सगळं करायचं असेल तर आपण काय करणार त्याला ना? मी सांगणार होते आई. कधी? बरं ठीक आहे उमा, फ्रीज मध्ये कोशिंबिरीसाठी काकडी आणि टोमॅटो आहेत, ते घे लगेच. मी चटणी करते. नारळ आहे ना? हो, मी कोण ठेवलाय. तू आता मध्ये काय करतेस? मी करते ना. त्याला नारळ आणि काकडी टोमॅटो ते मला माहिती आहे. मला नाही का माहित? तू जा ना तिकडे जा. आणि हा एवढा नारळ कशाला कोण ठेवलाय? लागतो ना आपल्याला सगळ्यांना, तेवढा लागतो. सगळ्या प्रश्नाला उत्तर आहेत तिच्याकडे, काही म्हणा तुम्ही. पुरे आता किती बोलताय? कामाला लागा. माणसं येतील की आता इथं.